कुछ तो पढ़ी लिखी होगी ये घर में, वरना इतनी डिग्री लेके कौन घूमता है। आता उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे, तापमान वाढलेलं आहे ते कमी करायचं आणि ते कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं ते म्हणजे थंड पाण्याने अंघोळ करायची। सगळ्यात आधी आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते कमी करून घ्यायचं आणि आपल्या शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये किंवा तापमान व्यवस्थित राहावं त्याच्यासाठी काय करायचं तर थंड पदार्थ न खाता म्हणजे बाजारात जे कोल्ड्रिंक्स असतात किंवा थंड पदार्थ असतात ते न घेता आपलं घरगुती पद्धतीचं ताक घेऊ शकता, दही घेऊ शकता किंवा उसाचा रस देखील तुम्ही घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता। उष्माघात होतो कारण आपल्या शरीराला जास्त उष्णता, आपलं शरीर आहे ते जास्त उष्णता शोषून घेतं आणि उष्णतेचा त्रास झाल्यामुळे शरीराचे जे तापमान आहे ते त्वरित कमी करणं जास्त गरजेचं आहे। म्हणूनच उष्माघात झाल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करणे गरजेचं आहे। तसेच सैल व हलके कपडे घाला, भरपूर पाणी प्या, उन्हात असताना अंग मेहनतीचं काम टाळा, म्हणजे जास्त ऊन असताना अंग मेहनतीचं काम असतं ते टाळावं। उन्हाळ्यात हात पाय किंवा ओटीपोटी पोटात उष्णतेमुळे डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प आल्यास थंड ठिकाणी पहिल्यांदा विश्रांती घ्या आणि मग तुम्ही डॉक्टर उपचार करू शकता किंवा डॉक्टरांच्याकडे जाऊ शकता। उष्णतेमुळे घाम येणे, अशक्तपणा, चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळणे, शुद्ध हरपणे, क्रॅम्प येणे हा त्रास होतो। अशा वेळेला पहिल्यांदा थंड जागी विश्रांती घ्या। नारळ पाणी, घरगुती सरबत, ताक, लिंबू पाणी अशा पेयांचा वापर करा। थंड पाण्याने अंघोळ करा, सुती आणि हलकी कपडे घाला। उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो, तोंड व डोळे कोरडे पडतात, त्वचा कोरडी पडते, घाम येत नाही, हात किंवा पायाला क्रॅम्प येतात, मळमळतं, हृदय आहे ते धडधडायला लागतं, चक्कर येते, असे त्रास भरपूर मोठ्या प्रमाणात होतात। जर जास्तच त्रास होत असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे जा आणि मग घरगुती उपाय करा। पाण्यासारखे द्रव्य जास्त घ्या, त्वचेची काळजी घेणं देखील तितकंच जास्त गरजेचं आहे। त्वचा उष्णतेत आल्यामुळे किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या त्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे आपली त्वचा आहे ती लालसर दिसायला लागते। अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे त्वचेला त्रास होतो, म्हणून सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत वेळेपर्यंत प्रकाशाची तीव्रता जास्त असते तेव्हा घरीच थांबा। प्रकाशात जर जायचंच वेळ आली तर SPF 30 असलेलं चांगलं सनस्क्रीन लावा। उन्हाळ्यामध्ये कलिंगड, टरबूज, दही व इतर थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे। पदार्थामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे पचायला हलके असतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पौष्टिक आहारांची आवश्यकता असते, जसं फळं, भाज्या, दूध, तृणधान्य, मासे, कडधान्य असे स्निग्ध पदार्थ आहेत। असे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा। आता कसा बचाव करायचा तर सुती कपड्यांचा वापर करा। घराबाहेर पडताना नेहमीच सनग्लासेस, छत्री आणि टोपी याचा वापर करा। भरपूर पाणी प्या। पाण्यासह ताक, लस्सी, लिंबू सरबत यासारख्या द्रव्यांचा समावेश करा ना की तुम्ही कोल्ड्रिंक आणि जे आपण आईस्क्रीम खातो त्यांचा वापर टाळा। इथे हवा खेळती राहावी यासाठी खिडक्या व दरवाजे उघडे ठेवा। आता काय टाळायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये तर उन्हामध्ये अधिक श्रमाचं जे काम आहे ते करू नका। तातडीचंच काम असल्याशिवाय दुपारी घराबाहेर पडू नका, म्हणजे जास्तच गरजेचं असेल तर त्यावेळेला सनग्लासेस, टोपी किंवा छत्रीचा वापर करून तुम्ही घराबाहेर पडू शकता। अति कष्टाचं काम करू नका। उघड्यावरील म्हणजे बाहेरचं तेलकट तुपट पदार्थ खाऊ नका। शिळे अन्न खाणं देखील उन्हाळ्यामध्ये